आई साहेब, मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. हो आई साहेब. हो असं काय करताय? आम्ही आमच्या मुलाशी बोलतोय, तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही. हर्षवर्धन, आम्ही जे बोललो त्यामध्ये तीळ मात्रही बदल होणार नाही. आम्ही जाणार तरी कुठं? हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. तिच्याशी लग्न केलं आणि आमच्या शब्दाला किंमत ठेवली नाही. हे बघा, तुम्हाला प्रॉब्लेम माझा आहे ना, तुम्ही मला बोला. त्यांना बोललेलं मला सहन होणार नाही. काही झालं ना, आजपासून ते आमच्या पत्नी आणि आम्ही पण देशमुख आहोत. आम्हीही आमचा शब्द बदलणार नाही. आई साहेब, वाटलं तर मी तुमची माफी मागते, पण असं काय तर बोलू नका. अहो तुम्ही माझं ऐका, असं डोक्यात राग कालवून घेऊ नका. मामा, त्याची काय सुद्धा गरज नाही. हे बघन काय करायचं ते. भैया नाही, पण अरे अजिंक्य, तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर मध्ये पडू नका. आम्ही करतो काय तर. आई साहेब, ऐका किंवा जरा तरी. अहो आता झालंय लग्न, तुम्ही आमचं ऐका. आईसाहेब, अहो एवढं सगळं चांगलं झालं, थोडक्यासाठी असं करू नका आईसाहेब. अहो तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. एवढे सगळेच विनवण्या करतात, त्याचं काय सुद्धा वाटत कसं नाही तुम्हाला आई साहेब? तुम्ही ना कायमच आशा होता आणि तुम्ही काय आमच्यासाठी घराचे दार बंद करताय? आम्हीच पुन्हा तुमच्या दारात उभं राहणार नाही. तुमची सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच लखलाभ. या लोकांसाठी तुम्ही सगळ्या गावासमोर आमचा अपमान करताय. असं करू नका आईसाहेब, उलट तुम्हीच माफ करा त्यांना. आता तर लगीन बी झालंय, तुम्ही असं मनात काय ठेवू नका आई साहेब. तू तर बोलच नको. या सगळ्याची सुरुवात तुझ्यामुळे झाली. तुला तर आम्ही कधीच माफ करणार नाही. आई साहेब, शीतलला काय बोलू नका. त्यांची काय सुद्धा चूक नाही ह्याच्यात. आईसाहेब, अहो, अहो आईसाहेब. ऐका ना आईसाहेब. अहो काहीतरी करा की. काय येऊन बसलंय?
असं डोक्याला हात लावून काय होणार आहे? हा? ह्यातनं काय तो मार्ग आपल्यालाच काढायला पाहिजे ना. आपण तुमच्या आई साहेबांशी बोलायचं का? मी आणि समाधान येतो, आम्ही बोलू. काय गरज नाही ना त्याची. आम्ही त्या घरात परत पाऊल ठेवणार नाही. तुम्हीच असं बोलायला लागल्यावर काय करायचं? काय करायचं ते माहित नाही ना, पण परत फिरून त्या घरात जाणार नाही आम्ही. तुम्ही एकटा असता तर ती गोष्ट वेगळी होती, पण आता तुम्ही दोघं आहात. मला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते, पण बघितलं ना आमच्या आईसाहेब कशा वागल्या ते. भर लग्नात अजून काय होत ठेवायचं आम्ही त्यांच्याकडनं? अहो त्या रागाच्या भरात बोलल्या. काय रागाच्या भरात ना काय चुकलं आमचं सांगा ना. काय चुकलं होतं आमचं? ज्या दिवशी त्या जयश्रीचा शीतलचा अपमान इथून करून गेलं ना, त्या दिवसापासून आम्ही त्यांना समजवतो, पण कुठलं ऐकतात ते? त्यांना जर का असंच वागायचं असेल तर जाऊ दे. आम्हाला त्यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. नाही हर्षवर्धन, तुम्ही तर असं म्हणू नका की ऐका आमचं. वय हो, त्या आई आहेत तुमच्या. किती केलं तरी आईचं काळीज आहे. मया तर फुटणारच की हो. नाही नाही, मी तर म्हणते तुम्हीच आता जरा नमतं घ्या आणि आमच्यासाठी, जयश्रीसाठी आई साहेबांना म्हणावं झालं गेलं सगळं विसरून जावा आणि माफी मागा त्यांची. नाही मामी, जयश्रीच्या आई आणि आईसाहेब लय वेगळे वेगळे आहेत. हो नाही हो. त्यांना जर का असंच वाग, जाऊ द्या, मला या विषयावर बोलायचंच नाही. अरे भैया, अरे असं म्हणू नको. म्हणजे लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, सगळं नीट होतंय. आणि आता तुमचा संसार होणार आणि तुमची लक्ष्मी तुमच्या घरात जाते. भाऊजी, आम्हाला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे. असं किती वेळ आम्ही इथं थांबणार? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला कळतंय भाऊजी, तुम्ही काय म्हणताय सगळं कळतंय. असं किती वेळ आम्ही पाहुण्याच्या दारात उभं राहणार? भाऊजी, आम्हाला जयश्रीला कायम सुखात ठेवायचं होतं. पण आमच्या आईसाहेबांनी सगळं मातीत मिळवलं. मला बी काय कळना झालंय. खरंच एवढा वचक आहे आई साहेबांचा? असं असतं तर ह्यो हर्षवर्धन एवढा हाताबाहेर गेलाच नसता.